स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. झालं का तुझं एम्ब्रॉयडरीचं सामान घेतलंस? हो, ऑर्डर दिलीये, सामान येईल घरी. बरं तुम्ही काय म्हणत होता मगापासून? अगं आज योगिनीचा वाढदिवस आहे. अय्या, मी विसरलेच. मला वाटलंच होतं. नाही, हे सगळं लक्षात ठेवण्याचं डिपार्टमेंट अर्चूच आहे ना, त्याच्यामुळे डोक्यातून निघून गेलं. बरं मग काय करूया? माझ्या डोक्यात असं आहे की रंजन तिकडे बॉर्डरवर असतो ना, बिचारीचा वाढदिवस वगैरे कोण साजरा करणार? आपणच साजरा करूया का? गुड आयडिया माई. पण मग काय करायचं? पावभाजी करूया? चालेल, तिला खूप आवडते, मागे एकदा म्हणाली होती ती. आणि केक ऑर्डर करूया ना? नाना असते ना तर नानानीच केला असता केक मस्तपैकी. पण ठीक आहे, काही हरकत नाही, तू ऑर्डर दे केकची. हा चालेल. आणि माई काय करूया, आता जाताच भाज्या घेऊन जाऊया सगळ्या पावभाजीच्या, आणि घरी खिचडी करूया. मेघनाला सांगू का फोन करून खिचडी करून ठेव म्हणून? बघ बाई, उगीच बर्डन नको यायला तिच्यावर, नाहीतर म्हणायची कालच सासूबाई निर्णय सुनावला आणि लगेच आज माझ्यावर प्रयोग. नाही असं नाही म्हणणार हो, ती चांगली आहे. ए नाहीतर चक्क वरण भात टाकायला सांग तिला. नको माई, वरण भात खात नाही आम्ही. अमित आहे कुठे खायला? नाही पण मलाही नाही आवडत. बरं सांग. हॅलो. हा मेघना, विजया बोलतीये. हा बोला ताई. ऐक ना, आपली ती योगिनी आहे ना, अगं योगिनी म्हणजे आपल्या सरदेसाई काकांची सून, आपल्या वाडीतली. हो हो कळलं. हा, तर ना तिचा आज वाढदिवस आहे आणि मी आणि माईने ठरवलंय की पावभाजी करायची आहे. हा ऐक ना, तर आम्ही ना येता येता अशा भाज्या घेऊन येतोय सगळ्या, यायला जरा उशीर होईल, तर तू एक काम करशील का प्लीज? तू जरा खिचडी टाकून ठेवशील? हा हा ओके. थँक्यू मेघना. बाय बाय, ठेवते. बाय. खिचडी महाराज डोका तीन. अरे ते लक्षात आहे तुझ्या? मला वाटलं आता सगळं विसरलं असणार. नाही पण मी काय म्हणतो, जेवण तरी स्वतःच्या हाताने जेवतोस का तेही बायकोच भरवते तुला? नाही रे, आज भरत असणार तिला. काही असो, ताटा खालचं मांजर व्हायचं नाही. हे शेखर चहा पी. एक सांगू का तुला, अरे आजकालच्या जनरेशन मध्ये असं काही नसतं. उलट आजकालच्या जनरेशन मध्ये नवरा बायको फ्रेंड्स असतात. हे असं वाटतं तुला? असं काहीच नसतं. एकदा का मिस्टर आणि मिसेस झाले ना की टिपिकल त्या रोल मध्ये घुसतात. पॉझिटिव्ह होणं, टिपिकल अपेक्षा करणं, टिपिकल नवरा बायको होऊन बसतात ते. तू सांग ना, कशी आहे ती? कशी आहे म्हणजे? चांगली आहे. स्वयंपाक ना एकदम मस्त करते, खास करून शिरा. आणि माझ्याशिवाय बिलकुल करमत नाही. म्हणजे मी लवकर आलो नाही तर लगेच SMS फोन. गेला हा. 24 तास बायकोच्या नजर कैदेत असणार तू. अरे पण तेच तर एन्जॉय करतोय ना मी. लकी आहेस रे बाबा. नवीन आहे ना, एका वर्षानंतर समजेल काय ते. एनिवेज भेटत राहा, लकी गाय. चल. एक वर्षाने लकी गाय. डाळ आणि तांदूळ लागतात तेवढंच ठाऊक आहे मला, पण त्याचं प्रमाण काय, कसं करायचं, भातासारखी करायची का फोडणी घालून करायची, काहीच कळत नाहीये मला. काय करू? करू का आईला फोन परत? चला, हातासरशी सगळं सामान आणून झालं ते बरं झालं. हो. बरं तू बटर आधी फ्रीज मध्ये ठेवून दे. हा बटर ठेवतेच आणि कोथिंबीर पण निवडून लगेच साफ करून ठेवून देते. हो, आणि नंतर मला भाज्या वेगळ्या करून दे, म्हणजे चिरून ठेवते. कच्ची तयारी सगळी करून ठेवूया ना आपण. बरं मेघना, खिचडीचं
काय ग? अगं विजया, तुला फोन करून सांगितलं होतंस ना खिचडी टाकायला? हो, मी केला होता फोन तिला. मेघना, तुला साधी खिचडीही करता येत नाही का ग? आईने काहीच शिकवलं नाही का ग तुला? अरे माझ्या कर्मा. घाबरलीस? माई, मी पण घाबरले होते. हा, काय जमतंय की नाही ओरडायला? हा? ए वेडाबाई, अरे गंमत केली जरा तुझी. तूच काय, पण मी, अर्चू, विजया, आम्हाला कुणालाही स्वयंपाकघरात काही येत नव्हतं. ठोंब्या होतो आम्ही. पण ना स्वयंपाक सुद्धा मजा आहे बरं का. स्वयंपाक हा ना असा एक दिवशी यावाच लागतो. म्हणजे सायकलिंग कसं आपल्याला यावं लागतं, स्विमिंग यावं लागतं, तसं ना गटांगळ्या खाईपर्यंत आपण त्याची मजा घ्यायची असते, एन्जॉय करायचं असतं. आणि आमच्याकडे तर बिनसलेल्या पदार्थांची लिस्टच्या लिस्ट आहे. काय हो माई? पण एक मात्र नक्की, मला छान स्वयंपाक करायचा आहे असा निर्णय आणि इच्छा हवी. मग सगळं बघ कसं मस्त होतं. तुझी इच्छा आहे ना मनापासून? हो. मग झालं तर आलं की तुला सगळं. ए विजया, खिचडी कशी करायची ते शिकव हा मेघनाला. हो, करेल ती छान. तोपर्यंत मी भाज्या वगैरे चिरते. काढून ठेव भाज्या सगळ्या. हा, आलेच. हे बघ मेघना, एकदम सोपे, टेन्शन नको घेऊ. काय करायचं, डाळ घ्यायची. मेघना, कांदे झाले ना की सिमला मिरची चिरून घे. हा, नाना असते ना तर एव्हाना पावभाजी झाली सुद्धा असती. पावभाजी तयार झालीच असती, पण प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी अर्जुनी ती फस्तही केली असती स्टेप बाय स्टेप. काय हो माई, अर्चू नसली ना तरी आपण काही तिची पाठ नाही सोडत. करमत नाही ग तिच्याशिवाय. मेघना, जमते ना तुला? हा विजया, तिला शिकव बघू कांदा कसा चिरायचा ते. हो. मेघना, बघ कसं 6 महिन्यात तुला मी एक्सपर्ट करून सोडतो ते. हा, मग तूच म्हणशील आम्हाला मुकाटाने सगळे टेबलावर बसा, मी गरमागरम ब्रेकफास्ट घेऊन येते. हो की नाही? काय ग विजया? हो, मग मेघना आहेच तशी गुणी. अगं रडतेस कशाला? अगं अजूनही बरं वाटलेलं नाही बघ, अंगावर काढतेस. जा जाऊन झोप बघू. जा, तोंड धुणे आराम कर, आम्ही बघतो सगळं. जा जा म्हणते ना. कठीण आहे ग बाईच. बिचारी रडत होती. सवय नाही ना एवढ्या माणसांची करायची. हिच्याकडे काय इनमिन 3 माणसं, ही, हिची आई आणि विजया. पण माई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिला सगळं जमेल बरोबर. तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला शिकवलं आणि तयार केलं, तुम्ही मला शिकवलं आणि तयार केलं. मी आता तिला शिकवते आणि तयार करते. काळजी करू नका. हो का? म्हणजे माझा कटाप का नंबर? का ग, काय रडतीस? अरे रडत नाहीये, कांदा कापला ना आता, त्याच्यामुळे जरासं. मी तेच म्हटलं, कारण जनरली तू दुसऱ्यांना रडवणारी म्हणून ओळखली जातेस ग, म्हणून आश्चर्य वाटलं मला. बाकी काही मारतेस काय तू? अगं तुला ना आता रडवूनच दाखवते मी. तर मेघना होती ना तुमच्या मदतीला. ती आहे रे, पण ना तिला काहीच येत नाही. म्हणजे आम्ही काही बोललो नाही आणि त्याच्या पुढे मी कधी बोलणारही नाहीये. पण तुला जस्ट सांगितलं. तुला तरी कुठे काही येत होतं? गप्प बसा. आम्ही, मला करण्याचा तरी उत्साह होता. हिच्याकडे तोही नाही. विजया, ती नवीन आहे की नाही? हे बघ, तू आरुचीच्या बरोबर सारखी आपल्या घरी यायचीस. म्हणजे आपल्या लग्नाच्या आधीपासून आपलं हे घर, या घरातली माणसं तुझ्या ओळखीची होती, तुला माहित होती. तरी सुद्धा पहिल्याच दिवशी कॉफी समजून तू दालचिनीची पावडर टाकली होतीस कपात. मग हिचं काय होणार ग? पण तिला ना बोलण्याचाही उत्साह नसतो, हे तरी तुला मान्य करायलाच हवं. नाही, पण मी तिची बाजू घेतोय म्हणून तू एवढी का उखडतीयस? एवढा का राग येतोय तुला? आम्ही, तू काहीही बोलतोयस. तर झालं काय होतं, मी आणि माई बाहेर गेलो होतो. तिला फोन करून सांगितलं की तू खिचडी करून ठेवशील का? तर म्हणाली हो. आम्हाला वाटलं की आल्यानंतर केली असेल तिने खिचडी. आम्ही आलो होतो
काहीच नाही, ही डाळ आणि तांदूळ समोर घेऊन बसली होती. आम्ही एका शब्दांनी रागवलो नाही तिला. उलट ना तिला खिचडी कशी करायची ते समजावून सांगितलं. त्याच्यानंतर तिला म्हटलं की पावभाजीसाठी कांदे चिर, तर तिला तेही जमेना. डोळ्यातून घळाघळा पाणी आणि मग शिंकूच लागली. माई तिला म्हणाले की जा तू आणि आराम कर, आणि तू मात्र मलाच बोलतोयस वरती. काय राग मस्त दिसतोय का चेहऱ्यावर तुझ्या? गप्प बसा अमित, माझ्या हसण्यावर जाऊ नकोस तू. मला खरंच खूप राग आलाय तुझा. मला नाही बोलायचं तुझ्याशी. आय लव्ह यू. गप्प बस, काम आहे मला. तरी आय लव्ह यू. गप्प बस. हा विजया, विजया. एनी प्रॉब्लेम? नाही, काही नाही. ना तुमचं लग्न झाल्यापासून पाहतोय थोडीशी टेन्स आहेस. घरामध्ये खूप माणसं आहेत, त्याचं टेन्शन आहे. राग आलाय कोणाचा? स्वतःचा? आणि कोणाशी शेअर करावं हे कळत नाहीये. मेघना, कोणतीही गोष्ट शेअर करण्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे भाऊ बहीण किंवा मित्रमैत्रिणी. कारण ते रागवत नाही, हसत नाही, आणि ते हसले तरी त्याचा आपल्याला राग येत नाही. मग असं समज जसा मी आदित्यचा दादा आहे तसंच मी तुझाही दादा आहे. जे काही असेल ना मनामध्ये ते स्पष्टपणे बोल. हे बघ, त्या आदित्यबद्दल सुद्धा काही तक्रार असेल ना तरी सुद्धा सांग मला. कारण आपल्या घरातला मोठोच असा आहे, कोणी कुडत राहायचं नाही, बोलून टाकायचं मनात जे काही असेल ते. एकदा बोलल्यामुळेच कदाचित आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं. कधी ते समोरच्याकडनं मिळतं, कधी आपलं आपल्याला सापडतं. सांग मला काय झालं. ते दादा, साधी खिचडी सुद्धा नाही करता आली मला, म्हणून माझा मलाच राग आलाय. बस एवढंच? तुला मजा माहितीये मेघना, आपल्याला आपली चूक जेव्हा कळते ना तेव्हा आपल्याला राग येतो, पश्चाताप होतो. पण कधी कधी ते चांगलं असतं, कारण ह्याच चुकांमुळे आपण बोलतो, आणि बोलल्यामुळे बॉन्डिंग वाढतं. आणि आपल्या घरामध्ये फक्त मुलींनाच स्वयंपाक यायला पाहिजे असं काही नाही बरं का. सगळ्यांना स्वयंपाक यायला हवा. आता मी, नाना, आदित्य, आम्हा सगळ्यांना कुकिंग मध्ये भयंकर इंटरेस्ट आहे, आणि आम्ही ते करत असतो. पण म्हणून आम्ही किंवा आमच्या बायका त्याचा भाव नाही करत. हे बघ, तुला जर का आवड नसेल ना तर काही हरकत नाही, तसं सांग माईला बिंदास. तुला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तुला ज्याची आवड आहे ते तू कर. मी सांगू का? नाही नाही, हे म्हणजे आवड नाही असं नाहीये, पण काय झालं, त्यात लक्ष घालायच्या आतच लग्न ठरलं आणि झालं पण. त्यामुळे म्हणजे तुला आवड आहे तर काय हरकत नाही, तू शिकशील, पटकन शिकशील. आपण एक काम करूया, आपण तू सांग मला तुला काय करायचं ते, मी तुला रेसिपी सांगतो. हा, सगळ्यांना सरप्राईज देऊ आपण. ओके, चालेल? चालेल. स्माइल, ब्रॉड स्माइल. गुड गर्ल. माई, कॉफी. हो, आणते. गाडीचा आवाज ऐकल्यावरच तयार ठेवलेली आहे. ये. थँक्यू. झाली बाबा एकदाची पावभाजी. नाही नाही म्हणता म्हणता अख्खी दुपार गेली त्याच्यात माझी. हे नंतर टेस्ट करून बघा कशी झाली ते. हो. मीठ बीठ कमी असेल तर सांग मला. हा, अरे हो, ए ब्रेकफास्ट कसं काय झाला आज तुमचा स्पेशल? हा, ए काय केलं होतं? अरे तिला विचारायची विसरले म्हणून तुला विचार. सांग ना. शिरा. हो, साजूक तुपातला. नाही बुवा. कसं झालं होता? हा, एकदम मस्त. नक्की तिने केला होता की तू केला होतास?
आ? म्हणजे काय माई, मेघनानेच केला होता. हं? खरंच. आणि तुला सांगू का माई, एकदम परफेक्ट बनवला होता. मस्त बदाम केशर घालून खूप सुंदर केला होता. वा. सॉरी, मी सगळं फस्त केला. हा, तुला बिलकुल ठेवलेलं नाहीये. हा म्हणजे अगदी काही तुझ्या एवढा चांगला नव्हता, पण तरी चांगला झाला होता. माई मजा आली. माई चव आहे तिच्या हाताला. पण आदित्य, तुला तर गोडाचा शिरा आवडतच नाही. हा? माई मी आवरतो. ती वाढदिवसाची तयारी करायची आहे ना. किती छान सांभाळून घेतोयस आपल्या बायकोला. खरंच अगदी नानांसारखा आहेस. या घरी आल्यावर पहिल्यांदा जेव्हा मी पोहे केले होते ना, तेव्हा वाफ काढायच्या ऐवजी त्याच्यात पाणीच घालून ठेवलं होतं. पण नानांनी मला असंच सांभाळून घेतलं. आदित्य, खूप छान संसार करणार आहात दोघं. अगदी आमच्यासारखा. योगिनी, अगं चल, तू उत्सव मूर्ती आहेस. चल 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 चल. माई या इकडे. हे चल तू इकडे इकडे. हे बघा, योगिनीच्या वाढदिवसाचा केक रेडी आहे. मस्त. योगिनी, एका फटक्यात विजली पाहिजे मेणबत्ती, तरच केक कापायला मिळेल. हा, चल 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 पटकन. हा, शाबास. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. ए वेडाबाई, अगर शांत हो बघू आधी. आम्ही आहोत ना सगळे. हा, चल रडू नकोस. तुम्ही सगळे आहातच ग माई, पण आठवण येतेच ना ग रंजनची. हो बाळा. माई, कधी कधी ना खूप अस्वस्थ व्हायला होतं ग. वाटतं आत्ताच्या आत्ता जावं आणि त्याला भेटावं, त्याच्याशी खूप गप्पा माराव्यात, छोट्या छोट्या गोष्टी शेअर कराव्यात त्याच्याबरोबर. तू खूप लकी आहेस ग मेघना. तुला आदित्य सारखा इतका प्रेमळ, तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा मिळाला. तुला हवं तेव्हा तू त्याच्याशी बोलू शकतेस, त्याला भेटू शकतेस, हसू शकतेस, रुसू शकतेस. रंजन वर्षातनं फक्त 2दा येतो ग, आणि तो आला ना की मग हे सगळे क्षण, ही हौस मौस त्याच्यासोबत सेलिब्रेट करण्यासाठी, त्याच्यासोबत सगळं हे शेअर करण्यासाठी ना मला सेकंद आणि सेकंद कमी पडतो माहितीये. अरे यार योगिनी, ऐसे थोडे होता है यार. हे बघ, मान्य आहे की तू आणि रंजन दोघं एकमेकांपासून खूप म्हणजे खूपच दूर आहात. अगं पण मनाने तुम्ही दोघं एकमेकांपासून बिलकुल जवळ आहात की नाही, खरं सांग. अगं आजकाल माणसं फक्त शरीराने एकमेकांच्या जवळ असतात, पण मनाने मात्र कोसो मील दूर. उसमें क्या मजा है यार, है ना. सो रोना बिना नाहीये, बिलकुल नाही. हस बघू. तिकडे बॉर्डरवर आपला रंजन शत्रू समोर निधड्या छातीने उभा आहे. तो कोणत्या बळावर? तुझ्या हसण्याच्या. मग तू हसत राहिलं पाहिजे की नाही. हे बघ, मनात कितीही दुःख असलं ना तरी आपल्या आवडत्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू खेळतं राहावं, म्हणून तरी आपण हसत राहिलं पाहिजे, है ना. सो कम ऑन, चेअर अप योगिनी. ए, कुणीतरी मार्चिंग सॉंग लावा रे, म्हणजे पटकन योगिनीला बरं वाटेल, है की नाही. काय काय काका, आमका केक कधी खाऊक मिळता त्याची वाट बघतो आम्ही. चल चल बेगी बेगी केक काप बघू. पण ही केकची आयडिया सॉलिड होती. म्हणजे वाढदिवस योगिनीचा आणि केकवर ताव मारणार आम्ही सगळे. अरे विजयाबेन, केक खाण्यासाठी लोक येते बर्थडेला. हा, रीस खाण्यासाठी थोडीच येते. मेहताबाई, याच्यानंतर पावभाजी पण आहे बरं का. चौकस मसालेदार झाली आहे चांगली पावभाजी. नेताजी, रुमाल आणलायत ना.
हा नाही तर सासू होणार तुमचं. ए मेघना जा पटकन पावभाजीचं पातेलं घेऊनच ये इकडे. बाई पावभाजीचा खमंग वास दरवळता नुसता भूक लागले माका. तर काय आणि ह्या योगीने हैसर रडत बसला. नाही नाही रंजनीला ना की मी त्या काहीचं नावच सांगतलंय. हा मग देतो तुका चांगलं रट्टो. स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी